नमस्कार. गोंय दूरदर्शनच्या आयच्या आमच्या खाशेल्या कार्यावळीन समेस्त दर्शकांचे मन काळजांतल्यान स्वागत. इश्टानो, मनीस आसा थंय दुखणें आसा, दुयेंस आसा. दुयेंसाची माहिती जाणा जावप ही खूब गरजेची. कसलेंय दुयेंस जावं, ताजें कारणां कितें, ताजे सिमटम्स कितें, तशेंच ताजेर कितें ट्रिटमेंट्स आसा, उपचार आसा, हें जाणून घेवप खूब गरजेचें. एप्रील म्हयनो हो पार्किन्सन डिजीज अवेरनेस मंथ आशिल्ल्यान ह्या म्हयन्यान लोकां मदीं ह्या पार्किन्सन डिजीजाची जागृताय हाडपाचें मोठें कार्य चालू आसता. आज ह्याच पार्किन्सन डिजीजाच्या बद्दल चड आनी चड माहिती दिवपा खातीर आमचे मदीं आमच्या स्टुडियोन आज मुजरत उपस्थित आसा डॉक्टर जोएन डिसोजा. डॉक्टर जोएन डिसोजा हे जावन आसा पार्किन्सन डिजीज सोसायटी ऑफ गोवाचे कोऑर्डिनेटर. तशेंच बाय प्रोफेशन ते फिजिओथेरपिस्ट. गेलीं 8 वर्सां एज अ कोऑर्डिनेटर ते कार्यरत आसा. सद्या पणजी, म्हापसा, मडगांव हांगा आशिल्ल्या पार्किन्सन डिजीज सपोर्ट ग्रूप सेंटरांनी ते आपलें मोलादीक कार्य दिता. तशेंच नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलानूय ते कार्यरत आसा. इश्टानो, चलात तर आमी डॉक्टर जोएन डिसोजा हांचे कडेन गजाली मारुया आनी तांचे कडल्यान चड आनी चड ह्या पार्किन्सन डिजीजा विशयी जाणून घेवया. दोतोर, आयच्या कार्यावळीन आमच्या स्टुडियोन मन काळजांतल्यान तुमकां येवकार. सगळ्यान पयलीं पार्किन्सन डिजीज हो कितें, हें दुयेंस कितें हें सांगचें. पार्किन्सन जे कंडिशन आसा ते आमचे मेंदूचे प्रॉब्लेम आसा. म्हणजे तातून एक भाग आसा नोन एज बेसल गँग्लिया आनी ह्या भागान आनीक एक एरिया आसा तेका सबस्टॅन्शिया नायग्रा म्हणटा. आता तातून एक न्यूरो ट्रान्समिटर आसता म्हटल्यार डोपमीन. आता पार्किन्सन्स पेशंटान हे डोपमीन उणें जाता. आता डोपमीन आमकां गरजेचें कित्या खातीर म्हणजे हे आमचे स्मूथ मुवमेंट, आमचे चलपाक कोऑर्डिनेट करता, आमकां थिंकींग, आमचे थॉट्स जे आसतात ते कोऑर्डिनेट जाता हे न्यूरो ट्रान्समिटरा बद्दल. आता हे उणें जालें की मागीर पार्किन्सनाचे सिमटम्स आमकां दिसूंक येता. हाजे सिमटम्स कितें, बेजीक सिमटम्स लोकांक कशें कळटले की हाका हें दुयेंस जावपाच्या वाटेर आसा. मोस्ट कॉमन आनी आमकां चडांत चड दिसता आनी खूब लोकांक खबर आसता पार्किन्सन ते म्हटल्यार ते ट्रेमर म्हणजे कटकट्टा, हात कटकट्टा, पाय कटकट्टा, चलताना हात बीन कटकट्टा, नाजाल्यार जिबली कटकट्टा, मान कटकट्टा. सो दॅट ट्रेमर जे आसता ते इज द मोस्ट सीन प्रॉब्लेम. खूब फावटी ते दिसता ते. बिसायड्स दीस ते पार्किन्सनान मोटर सिमटम्स आसता आनी नॉन मोटर सिमटम्स. मोटर सिमटम्स म्हटल्यार आमचे हालचाला बद्दल आसता आनी हे मोस्ट इम्पॉर्टंट सिमटम्स जशें हांवें आत्तां सांगला ट्रेमर. बिसायड्स दॅट ते आसा ते पॉस्चरल इन्स्टेबिलिटी म्हटल्यार पडप कशें जाता. मोस्ट ऑफ द टायम फाटल्यान पडपाक म्हणजे बॅलन्स वता. आनी स्लोनेस ऑफ मुवमेंट तेका ब्रॅडिकायनेसिया म्हणटा. म्हणजे सगळे काम करपाक खूब वेळ घेता पार्किन्सन. म्हणजे उदक पिवपाक, न्हावपाक, आपले कपडे घालपाक. ओके. आनी जे आमी बेगीन बेगीन करूं शकता ते पार्किन्सन्स पेशंट खूब वेळ वता. आनी चवथो म्हटल्यार रिजिडिटी म्हणजे आंग सामको स्टिफ जाता, हात पाय. ओके. हे सगळे मोस्ट इम्पॉर्टंट जे आसता नॉन मोटर सिमटम्स. नॉन मोटर सिमटम्स जे आसात जे आमकां दिसना. ओके. पण पेशंटाक खूब त्रास करता. तशें म्हणजे कॉन्स्टिपेशन, टॉयलेटीक वचपाक त्रास जाता, मागीर एंग्जायटी, खुबशे कितें जाता चिंतप, मूड डिफिकल्टी, केन्ना हांसता केन्ना रडप कशें जाता, न्हिदताना सुद्दां न्हिदपाचे त्रास जाता, मुतपाक त्रास जाता. आतां हे आनी मागीर दिवपाक त्रास जाता, स्पीच प्रॉब्लम्स, उलोवपाचे डिफिकल्टीज आसतात. हे सगळे नॉन मोटर सिमटम्स. म्हणजे मोटर सिमटम्सान तुमकां नोटीस करूं येता हाका हें जाता म्हणून, पूण थोड्या वेळा हें नोटीस जायना. आतां मेन म्हणजे म्हाका दिसता ट्रेमर. पूण सगळे पार्किन्सन्स पेशंट एक प्रकारचे आसना. अशें की ना की सगळे पार्किन्सन्स पेशंटाक ट्रेमर आसतले. ओके. मोस्ट ऑफ द टायम आमकां दिसता ते ट्रेमर. पूण केन्ना 1-2 पार्किन्सन्स पेशंट आमकां अशेंय मेळ्ळा की तांकां ट्रेमरूच ना, पूण दुसरे प्रॉब्लेम आसा ते आमकां डायग्नोसीस जाला पार्किन्सनाचे. आतां हो अनुवांशीक म्हणजे हेरिडिटरी काय
एज रिलेटेड प्रॉब्लम? हेरिडिटरी पार्किन्सन ते खूप कमी लोकांक जाता, म्हणजे म्हाका दिसता अबाउट 2% तशें आमी म्हणू शकता, 2 to 5%. चडांत चड आमकां पार्किन्सन्स जाणटेल्यांक जाता, अबाव 60 years. ते पिरायेन आमकां पार्किन्सन्स खूब दिसता. पूण अशें कांय ना की फक्त सिनियर सिटीजनांक जाता. हे आमकां इवन यंग ऑनसेट पार्किन्सन, म्हणजे अप टू 35 years 40 years सुद्दां आमचेशीन आतां आमच्या सपोर्ट ग्रुपार पेशंट आसा जे तांकां ह्या एजीर सुद्दां पार्किन्सन जाला. म्हणजे ही रिसंट स्टडी काय? ना, हे जातातूच, पूण आतां म्हाका दिसता खूब आमी पयले आमचेर इतले आमी केअर घेनाशिल्लो की आमी कळत सुद्दां ना. बरोबर. आतां नोटीस खूब जाता आनी डायग्नोसिसूय खूब जाता. आनी हे अवेरनेस प्रोग्रामांतल्यान खुबशे लोक वय आमी जे आतां ह्या अवेरनेस प्रोग्राम खूब इम्पॉर्टंट जाता, कित्याक लोकांक जे आमकां मे बी तेंचे फॅमिली मेंबरांक सुद्दां अशे 1-2 सिम्पटम दिसता, ते मागीर डायग्नोसीस करपाक दोतोराशीन बेगीन वता, ते आमचे होप आसा. बरोबर. बायल आनी दादलो हाजे रेशियो कसो आसा, म्हणजे कोणा मदीं चड सापडटा हे? मोस्ट म्हाका दिसता स्टडीजान आमकां दिसता की मेन आर मोर प्रोन टू. आतां हाका तुमी म्हणलें तशें एनवायरमेंटल कितें फॅक्टर्स आसता रिस्पॉन्सिबल? सो कॉजीस आतां सद्या पार्किन्सनाक आमकां रिसर्च चालू आसा, पूण एक अशें कॉज कशें आसा पार्किन्सनान, हेजे खातीर लोकांक पार्किन्सन ते आमकां आजुनी खबर ना. सो खुबशे आमचे पार्किन्सन्स पेशंट आसा तांकां आमी इडियोपॅथीक पार्किन्सन्स म्हटल्यार आमकां नो नोन कॉज, आमकां खबर ना कित्या खातीर. पूण आमचे ते रिसर्च जे चालू आसा ते तातूंत आमकां कळटा की 1-2 एनवायरमेंटल फॅक्टर्स आसूं शकतात, पण ते प्रुवन ना. म्हणजे आमकां विथ 100% आमकां खबर ना की हे अशें पार्किन्सना खातीर म्हणजे हेजे खातीर जावं शकता. बट सर्टन मेडिकेशन जे आसता, मूड स्टेबिलायझर्स अशे, ते पार्किन्सन्स म्हणजे ड्रग रिलेटेड पार्किन्सनान दाखयता. सो देर आर सम केसीस लायक दॅट. आनी ऑफकोर्स हेड इंजरी आसता, तातूंतय समज बेसल गँगलिया जे हांवें बाग म्हटलेले ते इंजर जाले जाल्यार पार्किन्सनाचे मेन इज द ब्रेन. आतां कित्याक लागून हें दुयेंस चडांत चड जावपाची शक्यता अशें, म्हणजे मेन कारणां कितें अशें दिसून आयल्यात? आतां सद्या हांवें म्हटलें की ना ती आमकां खबर ना कित्या खातीर कॉज. बरोबर. तेजे खातीर ते अलॉंग विथ दॅट आमकां हे सुद्दां खबर ना कित्या खातीर चड जाला. पूण आमकां आतां दिसूंक येता की खूब जाणांक म्हणजे ग्लोबली आय थिंक अबाउट अ गूड 8 million पीपल तांकां पार्किन्सन्स आसा. ओके. आनी अशें आसा की खूब जाणांक हे पार्किन्सन फक्त न्युरोलॉजिस्ट डायग्नोज करूं शकता. तर हे केन्ना खुबशे फावटी दिसूंकूच येना, लोक वचना, नाजाल्यार खंयचे दुसरे डॉक्टराशीन वयता, दुसरे वखद ट्राय करता, तांकां पार्किन्सन्स आसा म्हूण तांकां खबर जायना. अशें लोकल हाजे म्हऱ्यान वचून ती पयलीं हें करता. आनी अशें खूब वर्सां वयता आनी खूब वर्सां त्रासूय काडून वयता. आतां डे टू डे लायफ एक पार्किन्सन पेशंट आसा, ताका डे टू डे लायफ तेजें अफेक्ट कशें जाता? सो पार्किन्सन्स अशें हांवें म्हटलें खुबशे सिम्पटम्स आनी खुबशे सायन्स आसा. मोस्ट ऑफ द टायम अशें तेंचे करपा खातीर कितें काम करपा खातीर स्लो जाता, नाजाल्यार पडप कशें जाता. तर जे एक्टिविटी तांकां बरे भाशेन जाता, समज दादलो आसा तो भायर वयतालो, म्हणजे कितें शॉपिंग करपाक वयता, तशें हांव आतां सिनियर सिटीजनाचें म्हणटा, ते तांकां आतां इंडिपेंडंट सिनियर सिटीजन्साकूच लक्षांत धरून करूया. सो ते तांकां करपाक जायना. नाजाल्यार हांवें म्हटलें की उलोवपाक त्रास जाता. सो आमचे खुबशे पेशंटाक तेंचे फ्रेंडा वांगडा उलोवपाक, तेंचे मित्रा वांगडा टायम स्पेंड तांकां खूब, कित्याक तांकां आपल्याक कितें सांगूंक जाय ते तांकां सांगपाक येना. तेंचे आवाज खूब कमी जाता, नाजाल्यार तांकां कितें उलयता तें समजूंक येना, कन्फ्युजन. आनी तोंडाचे सुद्दां कितें आमचे एक्सप्रेशन्स जे आसता ते पार्किन्सन्स पेशंटाक पुणे जाता. सो तेंचे तोंडाचे भाग आसा ते मास्क्ड फेस म्हणटा. सो ते आतां हॅपी आसा की सॅड आसा हे इमोशन दाखोवपाक खूब त्रास जाता. सो ते आतां खंयचे फ्रेंडा वांगडा आमी टायम स्पेंड करूंक जाता हे खूब इम्पॉर्टंट जाता.
अशें आमकां कळूंक येता की एक पार्किन्सन्स पेशंट येयले आनी तेजे फ्रेंड कितें 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 बरें इन्फॉर्मेशन दिलें जाल्यार ते पेशंटाचे रिस्पॉन्स इतले जायना. सो ते सुद्दां असले त्रास जाता. नाजाल्यार आनी डे टू डे एक्टिविटीज जे आसता, न्हावपाक, जेवपाक, कपडे घालपाक, ते तातूंतय त्रास खूब जाता. म्हणजे स्लो जाता सगळें. हय, सो खूब चेंजीस जाता लायफान. म्हणजे तेंचे डे टू डे एक्टिविटीजान खूब त्रास जाता. आतां हांगा रिस्क फॅक्टर कितें आसा? अशें कशें स्पेशल कशें रिस्क फॅक्टर काय ना पार्किन्सन्स पेशंटाक. ऑफकोर्स सेडेंटरी जे लायफस्टायल आसता, म्हणजे तुमचे एक्टिविटीज खूब उण्या आसा, एक्सरसायज घेनात, ती लोकांक अशें दिसता की पार्किन्सन्स, आनी नॉट ओन्ली पार्किन्सन्स, दुसरे सुद्दां डिमेन्शिया, हे सगळे खूब चान्सीस आसा चड जावपाक. सो एक्टिविटी जे आसता न्हू, फक्त रिटायरमेंट जाता. समज आफ्टर 60 इयर्स आमची एक्टिविटी खूब उण्या जाता, कित्याक काम करता जाल्यार काम बंद जाता, रिटायरमेंटाची एज पडटा, की दुसरे कितें एक्टिविटीजान भरूंक जाय तुमचे टायम. तशें वेल बेश्टे बसोन सारूंक जाय. म्हणजे सेडेंटरी लायफस्टायल तुमी बंद करची पडटा. होय. सो ते प्रिकॉशन घेवपा जाय. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर. बरोबर. आतां अनफॉर्च्युनेटली म्हणुया जाता एकटे कोणाक पार्किन्सन डिजीज जालो, मागीर ताचेर डायग्नोसीस कशें, म्हणजे प्रोसेस कितें आसता? ओके, पार्किन्सन्साचे कंडिशनान देर इज नो अशें कितें स्कॅन ना, अशें कितें ब्लड टेस्ट ना जे आमकां दाखयता की पार्किन्सन्स आसा. सो तुमकां अशें एक दोन लक्षण दिसता जाल्यार तुमकां न्युरोलॉजिस्टाशीन वचपाक जाय. सो हे आतां स्पेशलिस्ट आसा जे तुका सांगू शकता की तुका पार्किन्सन्स आसा की ना. कित्याक तेंचे टेस्ट आसता, क्लिनिकल डायग्नोसिसा प्रमाणे तुमकां सांगू शकता अबाउट पार्किन्सन्स. सो ते न्युरोलॉजिस्ट जे आसा तेजेशीन वचपाक गरजेचें. सो तांकां कितें डावट आसा जाल्यार ती स्कॅन करतले, पण अशें कांय ना की अशें ब्लड टेस्ट बीन आमकां. तशें हेर दुयेंसांक आमी जशें ब्लड टेस्ट करता तशें हें. इश्टानू हें डॉक्टर जयनान बरें सांगलां की योग्य म्हणजे न्युरोलॉजिस्ट. सिम्पटम्स दिसले जाल्यार तुमी न्युरोलॉजिस्टाक कॉन्टॅक्ट करचे पयलें, आनी मागीर सगळो प्रोसेस तुमकां चालू जाता. मागीर येता ते मेडिसीन आनी थेरपीज, हाजे विशयी थोडें आमकां सांगात. ओके, पार्किन्सन्स आतां डायग्नोज जाले की खुबशीं वखदां स्टार्ट करता, आनी मोस्ट इम्पॉर्टंट इज अर्ली डायग्नोसीस. जितले बेगीन डायग्नोसीस जाता तितले बरें. कित्याक तेन्ना हांवें म्हटलें कितले खुबशे त्रास जाता, तुमी बेगीन ट्रिटमेंट स्टार्ट केले की ते तुमकां बरें इम्प्रूवमेंट दिसतले. मोस्ट इम्पॉर्टंटली मेडिकेशन जे आसता ते लेवोडोपा दितात. ओके, लेवोडोपा अशें वखद आसा जे डोपमीन उणें जाले ते वखदां घेवन ते वाडोव येता. आतां हांवें म्हटलें हे न्यूरो ट्रान्समिटर डोपमीन जे आसता ते खूबच इम्पॉर्टंट आसता. सो ते उणें जाले की तेका वखदांनी वाडोवपाक शकता, पण ते तितले टायमारूच उपयोग, मागीर दुसरी डोस घेवचे पडटा. ओके, सो ते म्हणजे फॉर द टायम बीइंग तुका ते हें करता. वय. सो ते वखदाचे ऑन टायम जे आसता ते लाभ म्हणजे इफेक्ट स्टार्ट जाले की मागीर तुमचे जे चलपाचे आसा त्रास ते इम्प्रूव जाता. सो दॅट इज द मेन अँड मोस्ट इम्पॉर्टंट मेडिकेशन. पूण फक्त वखदान हे कंडिशन पार्किन्सन जे आसा फक्त वखदान इम्प्रूवमेंट जायना. मोस्ट इम्पॉर्टंट जे आसा ते थेरपीज, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, सायकोलॉजिस्ट, कॉग्निटिव्ह थेरपी, हे फक्त एक एक्झाम्पल ऑफ सगळे थेरपीज घेवं येता. बिसायड्स दीस आतां खुबशे रिसर्च चालू आसा, तायची, बॉक्सिंग, हे सगळे वेगळे थेरपीज जे आसता ते पार्किन्सन्स पेशंटाक तेंचे कंडिशन प्रोग्रेस जाता. की पार्किन्सन्स जशे वेळ वयता ते कंडिशनूय वर्स जाता, चड जाता. तर तुमी हे थेरपीज बेगीन स्टार्ट केल्या की मागीर हे प्रोग्रेशन इतले बेगीन जायना. हे आमकां कळून येयलें रिसर्चा बद्दल. म्हणजे मेडिकेशन अलॉंग विथ थेरपी आनी अर्ली डायग्नोसीस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमी म्हणले तशें ब्रेन इज द मोस्ट अफेक्टेड पार्ट. तो कितें परिणाम करूंक शकता, म्हणजे कितें ताका जाता त्रास, मागीर कितें दिसून येता? एक म्हणजे ताची एक्सप्रेस करपाची शक्ती कमी जाता. वय. सो हे सगळे मोटर सिम्पटम्स, नॉन मोटर सिम्पटम्स, ते आतां समज अर्ली बेगीन डायग्नोसीस जाले की तुमचे मे बी जे सिम्पटम्स आसा ते इतले हे जावपाना, फुडें वचचे ना.
फुडें वचचे नात. मागीर दुसरें म्हटल्यार तुमचे जे चलप ते उलोवपाचे घेवपाचे त्रास ते सगळे ते चड जातले पूण इतले बेगीन जावचे ना. तो तुमचे ते थेरपीज आनी ते इम्पॉर्टंट आसा ताका. आतां मातसो इम्पॉर्टंट क्वेश्चन असो विचारता जो पळोवप्यांकूय आमच्या एक आसतलो मनान की इज इट क्युरेबल काय मॅनेजेबल. आमचे होप आसा की पार्किन्सन्स इव्हेंच्युअली जे आसा ट्रिटमेंट मेळटले म्हणजे क्युअर आसतले. रिसर्च चालू आसा ताका पूण एज ऑफ नाव आतां सद्या खातीर पार्किन्सनाक आतां कांय क्युअर ना पण मॅनेज बरे भाशेन जाता. आमचे सपोर्ट ग्रुपान जे पेशंट आसता आमचे ओवर 400-500 पेशंट्स रेजिस्टर्ड आसा आमच्या सपोर्ट ग्रुपान. ती सगळे पेशंट खूप वर्सां आसा आमचे वांगडा आनी तेंचे थेरपीज बीन करून तेंचे कंडिशन ऑफकोर्स प्रोग्रेशन आसा अशें हांव म्हणिना की आमचे सपोर्ट घेवन सगळे बरे आसा तशें ना पूण खूब बरे भाशेन त्यांनी मॅनेज केला. म्हणजे आपले ऍक्टिव्हिटीज खूप जाण गाडी अजुनूय चलयता आपले सगळे काम करता आनी एक सपोर्ट ग्रुपान एक फॅमिली कशें मेळ्ळा तांकां एकामेका वांगडा शेअरूय करता ते बरे जाता. हांगा तुमी आतां सपोर्ट ग्रुप म्हणला म्हणटकीर त्या विशयी म्हाका जाणा जावंक जाय. वॉट एक्झॅक्टली इज दीस ग्रुप वर्किंग. ओके. पार्किन्सन जशें हांवें म्हटलें इज अ प्रोग्रेसिव्ह कंडिशन. आतां कितें जाता पार्किन्सनान हे सगळे थेरपीज करपाक गरजेचे पण एकूच आपूण एकलेच केले जाल्यार आमचें मोटिवेशन इतलें बरें जायना. ओके. आमचे अशे एक सपोर्ट ग्रुपान एका सगळे पार्किन्सन्स पेशंटूच आसता. बरोबर. ओके. आनी कोणाक पळोवन मातशें बरें दिसता करपाक एक्सरसायज ते एक बरे भाशेन. मागीर एक अशें दिसोंक येता की हांव एकलो ना. ओके. म्हाका हे कंडिशन आसा आनी खूब वर्साचे त्रास जातले अशें भायर वचपाक अशें उमेद आसना खूब पेशंटांक. ग्रुपान येयले की तांकां दिसता की हांव एकटो ना तेकाय आसा तांकां चड आसा म्हाका मातशें उणें आसा हे सगळे पळोवन एक आय एम नॉट अलोन हांव एकटो न्हू ते कशें ते बरें जाता करपाक. बिसायड्स दीस आमी जे सपोर्ट ग्रुप्स कंडक्ट करता ते फ्री ऑफ कॉस्ट. आमी कांय पयशे घेना. आनी दुसरें म्हटल्यार आमी थिंगा आतां सगळे हांवें थेरपीज मेन्शन केला तुका न्हू फिजिओथेरपी स्पीच थेरपी कॉग्नेटिव्ह थेरपी तेजे बिसायड्स दॅट ताय ची बॉक्सिंग हे सगळे आमी दाखयतात आनी तांकां हँडआउट्स दिता घरा करपाक. सो ते बरें जाता पेशंटांक कित्याक रेग्युलर थेरपीज खूब एक्सपेन्सीव जाता म्हारग जाता आनी हे आतां म्हणजे कंटिन्यू आसपाक जाय बंद करपाक जायना. अशें ना की 10 दीस गेले आनी बरें. बरोबर. सो ते एक बरें जाता की ताका कितें न्यू शिकोवन येता आनी घरा वचून ताका कंटिन्यू करूंक जाता. म्हणजे सपोर्ट ग्रुपान एक तुका सगळे सपोर्टूय मेळटा आनी प्लस तूं शिकताय बी म्हणजे पेशंट शिकता आनी देन यू कॅन इम्प्लिमेंट एट होम. बरोबर. पूण हातूंत तुमकां बरो एक्सपिरियन्स आसतलो की वेरियस म्हणजे फिजिओथेरपिस्ट आसतले डिफरंट टायप्स ऑफ आनी ती आपले भशेन ट्राय करता. कसो रिस्पॉन्स आसता आतां पर्यंत. बरो. आमचे जे आमी जे हँडआउट्स दिता आमी जे सेशन्स कंडक्ट करता ते आमी सगळे एकूच प्रकाराचे अशें कांय ना की ओके हांव वेगळे थेरपिस्ट आसतात पूण आमचे मॉड्यूल्स आसता आनी आमी तेजे प्रमाणे एक्सरसायज दाखयता. सो देर इज एंड ते सायंटिफीक प्रुवन थेरपीज आसता. दुसरें म्हटल्यार आमचे रिस्पॉन्स खूबच बरे आसता. वी हॅव फावंड आमचे सपोर्ट ग्रुपान जे पेशंट येतात तांकां तेंचे कंडिशन तेंचे ते जशे आयले तशे वचना येता उमेदीन करता आनी घरा सुद्दां वयता आनी मागीर आमचे वॉट्सॅप ग्रूप आसता ते फॉलो अप करता आमी कशे करतात. सो एक बरें जाता आमकां सुद्दां उमेद आसा. आतां कितले आमचे जे संस्था आसा ते गोंयान एटलिस्ट 15 इयर्स आतां काम करता आनी ओवर द इयर्स आमी दिसले ड्युरींग कोविडान सुद्दां आमी ऑफलायन सेशन करूंक मेळोंक ना पूण ऑनलायन सेशन करून आमी पेशंटाक पळयताले. सो तेंचे थेरपी केन्ना बंद जावंक ना. आनी हें कितें तांणी रजिस्टर जावचें पडटा पेशंटांनी. वय. सो आमचें रेजिस्ट्रेशन व्हेरी सिंपल. आमकां फक्त कळूंक जाय की तुमकां पार्किन्सन्स आमी फक्त डायग्नोज्ड पार्किन्सन्स पेशंटाक घेतात. ओके. रिजन हें आसा तें कित्याक दुसरे सगळे पेशंट आमचे सपोर्ट ग्रूप फक्त पार्किन्सन्स पेशंटा खातीर आसा. सो ते आमी मातशें कॅर घेता की आमचे पेशंट डायग्नोज्ड आसा. समज अशें आसा पेशंट की तांकां शुअर ना की आमकां पार्किन्सन्स आसा तो आमकां आमी इन्फॉर्मेशन सुद्दां दितात की खंय वचोन खंयचे दोतोराशी मेळोन डायग्नोसीस करूं येता.
ते सुद्दां आमचे सीन आसा. तो रेजिस्ट्रेशन आमचे व्हेरी सिंपल. आमकां फक्त नांव, तुमचे कंडिशन कशें आसा तें घेता आनी तितलेंच. तांकां आमी खंयचे आमचे 3 सपोर्ट ग्रूप आसता, पणजे, म्हापसा आनी मडगांव. आतां तुमी खंय रावता तेजे प्रमाणे आमी तांकां एलोकेट करता. बरोबर. म्हणजे दो नॉट क्युरेबल, मॅनेजेबल हें तांकां एक सॅटिस्फॅक्शन मेळटा. येस. आतां हातून एडवान्स्ड रिसर्चूय जाता आसतलो, थेरपीज, एक्सरसायजीस हें चालू आसा रिसर्च? येस येस. खूब ग्लोबली जे आसा रिसर्च चालू आसा. खंयचे एक जाग्यार पार्किन्सन्स कित्या खातीर जाता, पार्किन्सनाचे क्युअर कितें आसा ते चालू आसा. आनी दुसरे ऑल्सो इन थेरपीज, फिजिओथेरपी, स्पीच थेरपीन सुद्दां रिसर्च आसता. खंयची एक्सरसायज, खंयची थेरपीज पेशंटाक बरें करता. सर इन द रिसंट इयर्स इन द लास्ट मे बी 5 वर्सांनी आमकां दिसलें की बॉक्सिंग जे एक्सरसायज थेरप्युटीक बॉक्सिंग इज खूब इम्प्रुवमेंट जाता पार्किन्सन्स पेशंटाक. मागीर दुसरी थेरपीज आसता जशें LSVT. सो ते चालू आसता रिसर्च आनी आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळें की आमी मॉड्यूल करून घेता आनी आमी पेशंटाक शिकयतात. त्या प्रमाणे तुमकां इम्प्लिमेंट करपाक मागीर मेळटा. बरोबर. पूण हो रिसर्च चालूच आसूं जाय, कित्याक खूब सोंपें जातलें फुडें वचून. रिसर्च खूबच इम्पॉर्टंट आसा असले कंडिशनान. व्हेरी इम्पॉर्टंट. आनी हें कितें केसीस रायजींग आसा अशें दिसता तुमकां हालीं तेंपार? आमचे शीन एक्चुली कित्याक आमी हें पयलीं आतां तुमी म्हणलां तशें हें खूब जाणांक जाता आसतलें आशिल्लें दिसता, पूण आज अवेरनस आयिल्ल्यान कळटा. म्हणटकच तुमकां कितें दिसता की रायजींग केसीस? सर पयलें आमी पळोवपाक गेले जाल्यार आतां आमचे जे पिराय आसता ते खूब चड जाला. पीपल आर लिवींग टील 90. बरोबर. तर ते आमकां समजून घेवंक जाय की तेचे खातीरूय आमकां चड पेशंटां मेळटात. ओके. खुबशे फावटी पेशंटाचे पार्किन्सनाचे डायग्नोसीस अबव 80 इयर्स जाता. बिसायड्स दॅट फक्त डिमेन्शिया आनी स्ट्रोक हे सगळे कंडिशन आसा ते सुद्दां वाडले आसा. अशें कांय ना की फक्त पार्किन्सन्स वाडटा. ओके. ते एक मेन रिजन आसा. जशें आमकां खबर आसा की पार्किन्सन आमकां चड पेशंटां मेळटात. दुसरे आमकां पळोवपाक गेले जाल्यार आमकां एक्झॅक्ट कॉज खबर ना, पूण म्हाका दिसता की गोंयान सुद्दां आमी जे 500 म्हटले तेजेकीन वयर आसतले, पूण तांकां खबरूय ना. जावं थोडी फुडें येवना. वय फुडें येवना सांगपाक. पूण म्हाका हें एक सांग दोतोर की इफ नॉट ट्रिटेड अर्ली पार्किन्सन कॅन इट लीड टू डिमेन्शिया, अल्झायमर्स लायक दॅट? सो पार्किन्सन जे कंडिशन आसा ते वेगळे, डिमेन्शिया इज डिफरंट. बट सम केसीस ओके इन पार्किन्सन्स तांकां डिमेन्शिया जावं शकता, पण अशें सगळ्यांक जायना. ओके. पूण वेगळे अशें ना की ट्रिटमेंट तुमी घेवंक ना जाल्यार तुका डिमेन्शिया जातलें ना. पार्किन्सन तुजे चड जातले म्हणजे ते सिम्पटम्स तुका आयज मातशे दिसता, थेरपी ट्रिटमेंट घेना जाल्यार बेगीन चड जातले. ओके. कंडिशन वर्स जातले. तेजे खातीर आनी जितले इन्फॉर्मेशन आनी पेशंट एड्युकेशन जे आसता ते बेगीन तुका खबर जातले ते बरें पडटा. तुका ऑलरेडी इन्फॉर्मेशन आसता करपाक, तुका ऑलरेडी खबर आसतलें की अशें हें तें आसा पार्किन्सना, म्हाका हें करूंक जाय, म्हाका अशें एक्सरसायज करूंक जाय, तर तुजे फुडार आसा ते बरें जाता. आनी मिसकन्सेप्शन्स आसतात ताजेर एक मातसो हें बसता, ना जाल्यार लोकांक बेश्टोच दुबाव दुसरोच येता. खूब मिसकन्सेप्शन्स हें अवेरनस तुमी स्टार्ट केलां तें व्हेरी इम्पॉर्टंट आनी अप्रिशिएट करपा सारकें, कित्याक लोकांक एक जागृताय जाता. आनी दुसरें म्हटल्यार आमचे सपोर्ट ग्रुप्स जे आसता ते आमचे सर्विसीस मुफ्त आसता. बरोबर. आनी आमकां जाय की चड पेशंट तेजे सर्विसीसाचे बेनिफीट लाभ. बरोबर. तेका लागून सुद्दां आमी सांगूंक जाय. समज आतां दुसऱ्या जाग्यारूय पेशंट आसा आनी आमकां खबर आसा जाल्यार आमकां थिंगा चड सपोर्ट ग्रुप स्टार्ट करूंक जातले. पूण आमकां लोकांक येवंक जाय, सांगूंक जाय आनी आमी तशें वी कॅन. बरोबर. मेडिसीन, बिसायड मेडिसीन, इमोशनल सायकोलॉजिकल सपोर्ट होय खूब गरजेचो. हाजे विशयी कितें सांगतली तुमी? पार्किन्सन्स अशें प्रोग्रेसीव जे कंडिशन आसा तातूंत ऑफकोर्स ते एंग्जायटी जे आसा, डिप्रेशन, तशें खूब इमोशनल खूब त्रास जाता. फक्त पेशंटाकूय न्ही, फॅमिली मेंबराकूय त्रास जाता. केअर गिवर्स बायल, भुरगीं, तांकां पार्किन्सन्स पेशंटाक पळोवंक जाय. पयले सपोज आतां पेशंट यंग आसा 40s 35, तर तेंचे कामार आसतले, पूण कामार खूब चेंजीस जावचे पडटा. खूब फावटी तांकां आपले भाशेन म्हणजे काम आसा ते करूंक जायना.
दुसरे ऑफकोर्स अबव 60 इयर्स सुद्धा खूप लायफस्टायल चेंजीस असतात. सो आमचे फोकस आसता सायकोलॉजिकली सुद्धा कॉग्नेटिव्ह थेरपी करून घेवपाक. ओके, ते मातशे ॲक्टिविटीज आसता जे आमचे ब्रेन ॲक्टिव्ह दवरता. दुसरें म्हटल्यार आमचे सायकोलॉजिस्ट आसता आमचे सपोर्ट ग्रुपान, ते सुद्धा उलोवं येता फॅमिलीज. आनी आमचे केअर गिवर बर्डन जे आसता, जे फॅमिली मेंबर्स पळयता तांकां सुद्धा खूप त्रास जाता. तर आमचे ते एक ऑनलायन सपोर्ट ग्रुप आसता. ओके, आमचे जे आमी हे सगळे एड्रेस करता. म्हणजे पार्किन्सन्स पेशंटाचे फॅमिली मेंबरांक सुद्धा खूप त्रास, फक्त एक म्हटल्यार तांकां इन्फॉर्मेशन खूप फावटी ना. ओके, कित्या खातीर हे जाता, कसो कितें करता. कित्याक हांवें म्हटलें मोटर सिम्पटम्स आनी नॉन मोटर सिम्पटम्स खूब आसता. बरोबर. सो ते एक इन्फॉर्मेशन दिवन. दुसरें म्हटल्यार हांव फॅमिली मेंबर सुद्धा आयकना पेशंट, अशे त्रास दिता, म्हाका आपणाक पळोवपाक टायम ना. ते दॅट इज अ प्रॉब्लम विथ खंयचेय केअर गिवर पळोवपाक गेल्यार ते मेन इश्यू आसता. सो तेंचे सुद्धा केअर घेवपाक वी ट्राय टू डू एज मच एज वी कॅन. ही पळय तुमी पार्किन्सन डिजीज अँड मुवमेंट डिसऑर्डर सोसायटी आसा, ही हें सगळें मॅनेज करता. सो दिस इज द पेरंट. आमचे हेड ऑफिस आसता ते दिस पार्किन्सन्स डिजीज अँड मुवमेंट डिसऑर्डर सोसायटी, ते बॉम्बे आसता. आनी दिस इज द पेरंट ऑर्गनायझेशन. आनी आमचे जे सपोर्ट ग्रुप्स फक्त गोंयान न्हू बट ऑल ओवर इंडिया आसता. ओके, सो समज आतां तुमचे कोण रिलेटिव्ह जे आसता आउट ऑफ गोवा आसा, तांकां सुद्धा आनी तांकां तुमकां खबर आसा पार्किन्सन्स आसा जाल्यार आमकां सांगून आमकां मे बी त्या एरियान सुद्धा तांकां हेल्प दिवपाक जातलें. बरोबर. हे अवेरनेस स्पेशली इंडियन कित्याक चडान चड इम्पॉर्टंट अशें तुमकां दिसून आयलां? ते अवेरनेस पार्किन्सनाचे इज इम्पॉर्टंट नॉनदलेस, म्हणजे ते गरजेचेच. आनी आमकां इन्फॉर्मेशन आसा फक्त पेशंटाचेर पळोवपाक गेल्यार न्हू, खंयचेय आसूं, भुरगीं आसूं नाजाल्यार स्टुडंट्स आसा, पार्किन्सन्स पेशंटाक सपोर्ट करपाचें इम्पॉर्टंट आसता. म्हटल्यार इफ यू नो समन, तुका खबर आसा कोणाक पार्किन्सन्स आसा जाल्यार तांकां मातशें हेल्प दिवन मातशें कन्सिडर करूंक जाय. मागीर टायम वयतले, चलपाक त्रास आसतले. सो ते एक इम्पॉर्टंट आसा की तुमकां पार्किन्सन्स इज अ कंडिशन जे आसा तांकां सपोर्ट जाय. सो दॅट इज इम्पॉर्टंट. आतां वता वता तुमचो निरोप घेवपाचो वेळ जाला, पूण हें पळय पार्किन्सन पेशंट्स आसता तांकां स्टिग्मा, एक सोशल स्टिग्मा जावं डिस्क्रिमिनेशन हे लोकां कडल्यान मेळटा. हो मुद्दो धरून तुमी आमच्या पळोवप्यांक कितें संदेश दिवंक सोदतली, तुमचो मोलादीक संदेश तांकां दिवचो? पार्किन्सन्स जे कंडिशन आसा ते कंटेजियस ना. ओके, सो ते एक इम्पॉर्टंट स्टिग्मा आसा की कोणाक पार्किन्सन्स आसा जाल्यार दुसऱ्यांक जावचें ना. दुसरें म्हटल्यार दीस इज अ प्रोग्रेसीव कंडिशन, म्हणजे चड आसा आनी पेशंटाक चलपाक उलोवपाक त्रास जाता. तर तुमकां अशें कोण दिसलें की तूं ते एक पार्किन्सन म्हणजे अशे ट्रेमर्स, अशे चलपाचे डिफिकल्टीज, उलोवपाक त्रास जाता जाल्यार हांसपाक नाजाल्यार पयलें तांकां सपोर्ट कशें करपाक, उलोवपाक नाजाल्यार टायम स्पेंड करून तांचे मातशें मदत करपाचें तें चिंतूंक जाय. म्हजें मॅसेज आसा की तुमकां खबर आसा कोणाक पार्किन्सन तुमचे लोकॅलिटीन, तुमच्या एरियान पार्किन्सन आसा जाल्यार आमकां सांगून आमी तांकां हेल्प करूं शकता. आनी पार्किन्सनाचेर मातशें सेन्सिटिविटी आसपाक जाय. कोणाक आसा जाल्यार हेल्प करूंक जाय आनी दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मॅसेज. सुंदर मॅसेज दिल्ली आसा डॉक्टर तुमी, आनी मुजरत तुमी हांगा आयली, इतली बरी सगळी म्हायती दिली. लोकांक खुबशे आमच्या दर्शकांक ताजो फायदो जाला आसतलो अशें हांव मागतां. आनी तुमकां गोवा दूरदर्शनच्या वतीन तशें सगळ्या दर्शकांच्या वतीन काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. थँक्यू.